मित्रांनो आता आम्ही निघालो होतो Head southeast. माहिती का आगडगावला आणि In 200 meters, turn left. मंदिर वगैरे कसं आहे ना आपण ते बघूया. आणि त्याच्यानंतर आहे ना भाकर पण आणि ना कांदा बिंदा काय त्याच्यात ते पण तुम्हाला दाखवतो. असंच आहे ना आपले ब्लॉग बघत राहा. Turn left. आहे ना युट्यूबवरती तिसरा ब्लॉग आहे जो की लॉंग व्हिडिओ होणार आहे. तर आपल्या सेट आहे त्यांच्यासाठी आपण चाललेलो आहे आता. तर ते जाऊन आपण मस्तपैकी आता आहे ना भाकरी पड्यास खाऊ आणि घरी येऊ आणि अनुभव कसा झाला ते बी सांग. इतकं मस्त असं व्ह्यू राहिले ना तुम्हाला पण दाखवतो की एकदम खतरनाक असा व्ह्यू. हे बघा व्ह्यू कसा आहे एकदम ते असा मनाला लाभणारा. घाटामध्ये लागलेलं नाही का आता वॉटर साईडला आपल्या सोबत आहे. आणि असंच नाही का आम्ही आता आहे ना मस्त घाटात चाललेलं आहे बरं का. पुढे नाचे ना गाडी येते कारण की घाट बघा आणि ना पवनच्या काही ते एक नंबर आहे बरं का. काही पण म्हणा तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू मस्त आहे की. तर मित्रांनो इथं फायनली आम्ही नाही का सगळं फिरून वगैरे ना आता मागच्या साईडला फोन शक्य वगैरे बघू शकता. इथून फोटो वगैरे काढून आता आम्ही चाललेलो आहे देवाकडे. तिकडे जात नंतर आहे ना तुम्हाला ते व्हिडिओ तिथे कनेक्ट करणार आहे. मी नाही का या मंदिराच्या साईडला नाही का फर्स्ट टाइमच आलो होतो म्हणजे या मंदिराचं दर्शन करण्यासाठी पहिल्यांदा आलेलो आहे. बाहेरची जत्रा वगैरे बघितली नंतर याच्यावर कळालं नाही का इथंच मंदिर आहे म्हणून आपल्या इथं आतमध्ये जायचं दर्शन करण्यासाठी. गाडी वगैरे आम्ही आता म्हणलं साईडला लावतो. गाडी वगैरे साईडला लावून याला म्हणलं चला आता लवकरात लवकर दर्शन घेऊयात कारण की मला इथं काही माहित नव्हतं. हे म्हणजे एकदा नाही का आलेला होता इथं तसं मी नव्हतं आलेलं नाही का. त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा दर्शन वगैरे घेतले नंतर म्हणलं तुम्हाला इथं साईडचं व्ह्यू दाखव. तर मित्रांनो मी तर फर्स्ट टाइमच आलो होतो बरं का. तुम्ही इथं किती वेळ आलेले आहेत आणि तुम्ही कोणत्या गावावरून हा व्हिडिओ बघताय मला नक्की कमेंट नाही सांगा बरं का. चला तर मग आता आहे ना आपण मस्त वाट साईडला जाऊया कारण की वरती पण मंदिर होतं. आपण म्हणलं सगळ्यांच्या अगोदर आलो होतं दर्शन घेण्यासाठी. गर्दी वगैरे काहीच नव्हती. पिकअप भरून आलेली नाही का अख्खी जेवणासाठी पेशंट देवाच्या यासाठी नाही का आले असेल जेवणासाठी आले काय माहित नाही. आता नाही का आम्ही खालच्या साईडला जाणार आहे आता मस्तपैकी आम्ही एन्जॉय करू आलो इथं. तुम्ही पण आयुष्य भेटले एक नंबर असं ठिकाणी. तेवढं झालं नाही की आम्ही फक्त खाली आलो बरं का. बघितलं अरे बापरे दर्शनाला तर पूर्णपणे लाईन एकदम फुल झाली होती. जसं जसं टाइम जाईल ना तसं तसं नाही का ती लाईन वाढतच चालली होती. नंतर म्हणलं चला आता गेलो होतो नाही का फक्त म्हणलं आज टाइम आहे आरतीला तर जाऊन या. आणि हे आलो होतो डायरेक्ट माहिती आहे का. बाकी सगळं जाऊ दे मित्रांनो. ह्यो नाही का ब्लॉगर म्हणला नाही का मला जात जाता तिथे जाऊन थांबला होता बराच वेळ नाही का. माझ्या का बघत पण होता तेव्हा. नंतर म्हणलं चला तर आपण पहिल्यांदा नाही का दर्शन वगैरे घेऊन टाकून येत नाही तर त्या पोरगत आपलं थांबला असतं ना आपण त्याला व्हिडिओमध्ये पण घेतला. पुढं सगळं झाल्यानंतर आम्ही नाही की येऊन बसलो होतो निवांतमध्ये. गर्दी तुम्ही बघू शकता नाही का वाढतच चालली होती म्हणजे ना आम्ही फर्स्ट टाइमच आलो होतो नाही का इथं. जशी आरतीचं टायमिंग जवळ येईल ना तशी गर्दी वाढतच चालली होती. आणि त्यानंतर इतकी वाढत गेली की नाही का असं पूर्ण बिंगत यावं लागतं दर्शनासाठी. पहिल्यांदा शॉर्टकट होता डायरेक्ट लांब यावं लागतं. सगळ्यात भयानक किस्सा काय झाला माहिती आहे का. आम्ही गेटच्या एकदम शेवटच्या पॉईंटला आलो फक्त एकच सेकंदाचा आमचा उशीर झाला नाही का. आम्ही इथंच गुतून बसलो. मी म्हणजे ना इतकी लांबपर्यंत लाईन होईल बघा तुम्ही मागं पूर्ण गर्दी नाही का. इथं तुम्ही अडकलेले नाही काही नाही कमेंटमध्ये सांगत. आम्ही आता घरी चाललो होतो म्हणजे चांदबेबीच्या महालावर चाललो होतो. घराकडल्या साईडलाच होतं मग तिथून आम्ही नाही का फिरत आता चांदबेबीच्या महालावर जाणार आहे मस्तपैकी. जसं की तुम्ही बघू शकता नाही का पूर्णपणे असं सर्कलमध्ये नाही तर चांदबेबीच्या महाल समोरची करता. आणि जसं मला वाटलं होतं आज रविवारचं आहे ना त्याच्यामुळे सुट्टी असते त्याच्यामुळे विशेष नाही घ्यायचा. इतकी भयानक गर्दी होती तुफान म्हणजे नादच नाही करायचं डायरेक्ट. आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट चांदबेबीच्या महालावर. तर तिकडून येऊन आलं तर म्हणलं हे नाही का थोडंसं लांब होतं त्याच्यावर म्हणलं येतं नाही का चांदबेबीच्या महालावर जेव्हा नाही का तसं तुम्ही बघू शकता नाही का इथं नाही का पूर्णपणे फिरणार आहे. तुम्हाला पण जागा दाखवणार महालावरती नाही का. मी आत्ता नाही आलेलो बरं का म्हणजे बऱ्याचशा वेळा आलेलो इथं प्री वेडिंग वगैरे पण मी भरपूर काही शूट केलेलं आहे. इथं आल्यानंतर मग नाही का फर्स्ट टाइम आलो होतो का मला या पायऱ्या नव्हते गावात बरं का. नंतर मला कळलं होतं की या पायऱ्या जे याचे हे आहे का जो खांबे म्हणजे मेन नाही का त्याच्यामध्येच पायऱ्या आहेत ह्यावाल्या. आणि इथं नाही का बारकाल्या पोरांना म्हणजे ना तुम्ही सोबतच घेऊन चालत जा बरं का कारण की विषय असा इथं आम्ही टॉर्च लावून आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला उजेड दिसला बरं का. इतका भयानक अंधार आहे ना म्हणजे इथं खतरनाक लेवलला डायरेक्ट. आणि आम्ही इथून आतमध्ये आल्यानंतर म्हणलं चला तर तुम्हाला ही पूर्ण जागा दाखवतो मी. त्याच्या अगोदर आहे ना खालची साईड कशी दिसते ती पण दाखवतो. खालच्या साईडला बघायला काही नाही मी जरा घाबरल्यावर झालो त्याच्यामुळे म्हणलं पडलं झडलं परत बांधवायच्या पेक्षा आपलं मागं आलो बरं का टापकून याचं. चला आता तुम्हाला खालचं व्ह्यू दाखवतो. इथं बघू शकता तुम्ही नाही का म्हणजे इतकी भयानक गर्दी होती ना अख्खा पूर्णपणे इथं हे झालेलं होतं. कोणी कॉन्टेंट क्रिएटर करत होतं तर कोणी काही ना काही करत होतं. तर हे व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल तर मला कमेंटमध्ये फक्त हाय म्हणा. आणि त्याच्यानंतर आहे ना इथं पुढच्या साईडला म्हणजे समोरून जे गेट आहे की मेन गेट त्या साईडला पण तुम्ही बघू शकता नाही का भरपूर सारी अशी एंट्री म्हणजे इकडे हे होतं तर त्याच्या पवन चक्क्यात इतक्या क्वालिटी दिसत या साईडच्या म्हणा बरं का. चांदबेबीच्या मालावरून जे दिसणारा व्ह्यू आहे ना इकडचा पवन चक्क्या नैसर्गिक आणि त्याच्यानंतर पाऊस झालेला आहे थोडाफार. त्याच्यानंतर आहे ना जो हिरवगार असं वातावरण झालं एकदम खतरनाक लेवलला म्हणजे ना आता आहे ना म्हणजे नादच नाही करायचं डायरेक्ट. तुम्ही एकदा पब्लिक बघा एकदा चेक करा काय भयानक लेवलला पब्लिक आहे डायरेक्ट अख्खा जग फुल भरलेलं आहे इथं. आणि ना जसं तुम्ही बघू शकता डायरेक्ट इकडच्या साईडला पूर्ण पब्लिकच आहे.
माझ्या कवडपर्यंत पब्लिक, इकडं पब्लिक अख्खा जागा पब्लिकच पब्लिक. आमचे सगळे व्हिडिओ वगैरे झालेले इथं आणि आता आम्ही नाही केलं चाललेलो तुम्ही आता तिकडे नाही इकडे बघा जरा नाही का. तर मित्रांनो इकडं आमचं नाही सगळं उरकलं तर फोटो वगैरे काढून झाले ते थोडेफार फोटो पण काढले होते आम्ही. चला तर मग भेटूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. असे व्हिडिओ बघायसाठी आपल्याला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या.